नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड बॅक्स ₹56.65 करोड कॉन्ट्रॅक्ट फॉर ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नॅलिंग सिस्टीम. तर मित्रांनो, आज मार्केट बंद झाल्यानंतर रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडला 2 ऑर्डर्स मिळाले आहे. एक ऑर्डर्सची किंमत आहे 111 कोटी रुपये आणि दुसऱ्या ऑर्डर्सची किंमत आहे 56 कोटी रुपये. म्हणजे मित्रांनो, आज मार्केट बंद झाल्यानंतर रेल्वे कंपनी रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडला टोटल 167 कोटी रुपयांचे ऑर्डर्स मिळाले आहे. चला आता बोलूया इरिडाबद्दल, इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, इरिडा शेअर जंप 4% ॲज शेअर होल्डर्स अप्रूव्ह टू रेज अप टू 5,000 करोड वाया QIP. तर मित्रांनो, इरिडा म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीच्या शेअर होल्डर्सने इरिडाला मंजुरी दिली आहे. कशासाठी? QIPच्या थ्रू 5,000 कोटीपर्यंतचा फंड रेज करण्यासाठी. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला इरिडा म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया वेदांता लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, वेदांता लिमिटेड टू इन्व्हेस्ट ₹50,000 करोड ऑइल गॅस इन आसाम त्रिपुरा ओव्हर 3-4 इयर्स. तर मित्रांनो, वेदांता लिमिटेड येणाऱ्या पुढल्या 3 ते 4 वर्षामध्ये ऑइल अँड गॅस सेक्टरमध्ये आसाम आणि त्रिपुरामध्ये 50,000 कोटी रुपये इन्व्हेस्ट करणार आहे. चला आता बोलूया कोफोर्ज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, कोफोर्ज लिमिटेड बोर्ड टू कन्सिडर स्टॉक स्प्लिट प्रपोजल ऑन मार्च 4. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, कोफोर्ज लिमिटेडने 4 मार्च 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि ही कंपनी 4 मार्च 2025ला स्टॉक स्प्लिट अनाऊन्स करू शकते. आणि मित्रांनो, या कंपनीचा फेस व्हॅल्यू आहे 10चा. म्हणजे मित्रांनो, ही कंपनी 1:10च्या रेशोमध्ये, 1:5च्या रेशोमध्ये, 1:2च्या रेशोमध्येही सुद्धा स्टॉक स्प्लिट अनाऊन्स करू शकते. तर मित्रांनो, चला आपण बघूया 4 मार्च 2025ला कोफोर्ज लिमिटेड कोणत्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स करते. चला आता बोलूया वारी एनर्जीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, वारी एनर्जीज लिमिटेड सेक्युर्स 410 मेगावॅट पॉवर सोलार मॉड्यूल सप्लाय ऑर्डर फ्रॉम आदित्य बिर्ला रिन्युएबल्स सबसिडरी. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, वारी एनर्जीज लिमिटेडला आदित्य बिर्ला रिन्युएबल लिमिटेडच्या होली ओन सबसिडरी कंपनी आदित्य बिर्ला रिन्युएबल एनर्जी लिमिटेड EPC लिमिटेडकडून 410 मेगावॅट पॉवरचा सोलार PV मॉड्यूल्सच्या सप्लायचा ऑर्डर मिळाला आहे. चला आता बोलूया अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड लाईन्स अप ₹1.8 करोड कॅपेक्स फॉर केबल्स बिझनेस फॉर एज. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड येणाऱ्या 2 वर्षामध्ये 1,800 कोटी रुपयांचा कॅपेक्स करून वायर्स अँड केबल्स बिझनेसमध्ये एंट्री करण्याचा प्लॅन बनवत आहे. चला आता बोलूया अडानी ग्रुपच्या दिग्गज कंपनीबद्दल, जिचे नाव आहे अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड. तर मित्रांनो, अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड सबसिडरी विन्स 1,250 मेगावॅट पंप हायड्रो स्टोरेज प्रोजेक्ट फ्रॉम UPPCL. तर मित्रांनो, अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडच्या
सबसिडरी कंपनीला UPPCL म्हणजे उत्तर प्रदेश पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडकडून 1250 मेगावॅटचा पंप हायड्रो स्टोरेज प्रोजेक्ट मिळाला आहे. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या दिग्गज कंपनीबद्दल, जिचे नाव आहे टाटा पॉवर कंपनी लिमिटेड. तर मित्रांनो, टाटा पॉवर कंपनी लिमिटेड साइन्स MOU टू डेव्हलप 5000 मेगावॅट रिन्युएबल प्रोजेक्ट्स इन आसाम विथ 30,000 करोड इन्व्हेस्टमेंट. तर मित्रांनो, टाटा पॉवर कंपनी लिमिटेडने आसाममध्ये 30,000 कोटी रुपयाच्या इन्व्हेस्टमेंट सोबत 5,000 मेगावॅटचा रिन्युएबल प्रोजेक्ट्स डेव्हलप करण्यासाठी MOU साईन केला. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.